निशांत भद्रेश्वर, एबीपी माझा, लातूर. तर लातूर बद्दल कॉन्फिडंट आहेत शिवाजीराव काळगे. तिकडे अमरावतीत काँग्रेसच्या वानखेडेंना विजयाचा विश्वास आहे. बघूया त्यांच्या काय भावना. त्यासोबत महाविकास आघाडीचे उमेदवार बळवंत वानखेडे आहे, त्यांच्याशी बोलूया. काय वाटते तुम्हाला विजयाबद्दल? विजय हा आमचा निश्चित आहे. महाविकास आघाडीच्या सर्व सामान्य कार्यकर्त्यापासून तर नेत्यापर्यंत सर्वांनी एका दिलानं काम केलेलं आहे आणि त्यांच्या मेहनतीमुळे विजय हा आमचा निश्चित आहे. नवनीत राणांचे तर काल बॅनरही लावले शहरामध्ये विजयाचे. तो स्वतःच्या समाधानासाठी केलेला प्रकार आहे. आता तुम्हाला काही घंट्यातच ते स्पष्ट दिसणार आहे. त्यांच्या ज्या सवयीप्रमाणे कुठल्याही गोष्टीचा जो इव्हेंट आहे तो इव्हेंट करणं हे त्यांच्या स्वभावात असल्यामुळे आणि स्वतःला शाबासकी मिळवून देण्याकरता ते किंवा स्वतःचं समाधान करण्यासाठी ते बॅनर लावलेले दिसतील. तर कसं समीकरण, कोणत्या मतदारसंघात तुम्हाला सर्वात जास्त लीड मिळू शकते? नाही, मी सर्वच मतदारसंघात पूर्ण 6 विधानसभेत लीड घेईल. चांगल्या मतानं मी प्रत्येक मतदारसंघात विजयी होईल. तर हे होते बळवंत वानखेडे, ज्यांनी विजयाची जी आहे ते विश्वास व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, एबीपी माझा, अमरावती. तर जालन्यामध्ये देखील मतमोजणी केंद्र सज्ज झालेली आहेत. आणि एकूणातच राज्यासह देशामध्ये नेमका काय कौल मिळतोय, कारण 64 कोटी 20 लाख मतदारांनी कौल दिलेला आहे. त्यामुळे दिल्लीच्या तख्तावर पुन्हा कोण बसणार आहे हे आपल्याला पाहायचं आहे. दिल्लीमध्ये देखील जोरात तयारी सुरू आहे. मतमोजणी संदर्भातली आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्यासोबत दिल्लीची अपडेट देतील. सोमेश. अश्विन, आपण उभे आहोत भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयामध्ये. स्वाभाविक